नमस्कार, मी हिरामन निवृत्ती भुजबळ. माझं शिक्षण MA योगशास्त्र, MA फिलॉसॉफी झालेलं आहे आणि सध्या मी योगशास्त्रामध्ये PhD करतो. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. येणारा हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस. सर्वांना ह्या योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी PhD करत असताना योग फॉर बेटर एज्युकेशन ह्या विषयाला अनुसरून मी संशोधन करत आहे. योग जो आहे पुढच्या पिढीसाठी, युवा पिढीसाठी, विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचा आहे ही संकल्पना मी या ठिकाणी सांगणार आहे. योग म्हणजे महर्षी पतंजली सांगतात, योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तांच्या वृत्तींना नियंत्रित करणं म्हणजे योग आहे. हा शिक्षणाशी याचा कसा संबंध आहे? जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेतो त्यावेळेस शिक्षण घेत असताना आपलं जर चित्त स्थिर असेल तर आपल्याला समोर काय शिकवलं जातं, आपले गुरुजन आपल्याला काय शिकवतात यावर आपलं लक्ष केंद्रित राहून शिकवलेलं आपल्याला समजतं. म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी, आपले चित्त स्थिर असतं. चित्त स्थिर जर असेल तर जे काही समोर शिकवलं ते आपल्याला संपूर्ण ग्रहण करण्याची पात्रता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. महर्षी पतंजली सांगतात की जेव्हा योग चित्तवृत्ती निरोध होतं, स्थिती निर्माण होते, त्यावेळेस तदा द्रष्टा स्वरूपे वस्थानम, म्हणजे काय होतं तर आपला जो मूळ आत्मा आहे तर तो मूळ आत्मा त्याच्या योग्य त्या स्थितीमध्ये कार्यरत राहतो. तो योग्य स्थितीत कार्यरत राहिला की त्याची मूळ स्थितीत कार्यरत राहिला तर काय होतं, जे समोर जे काही विषय आहे तो आपल्याला समजून येतो. आपला जो आत्मा जो आहे तो त्या विषयामध्ये तल्लीन होतो आणि हाच मुद्दा विद्यार्थी दशेमध्ये महत्वाचा आहे. युवकांना हा मुद्दा महत्वाचा आहे की तो त्या विषयामध्ये तल्लीन असला पाहिजे, त्याचं लक्ष विचलित होऊ नये. आणि जर लक्ष विचलित झालं तर समोर काय शिकवलं जातं हे लक्षात येत नाही. आता याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, तर याच्यासाठी महर्षी पतंजलीने अष्टांग योग सांगितले. आपल्या मनाला कसं स्थिर करायचं, मनाला स्थिर करण्याकरता जी काही कन्सेप्ट सांगितलेली आहे अष्टांग योगाची, ती आपण थोडक्यात या ठिकाणी आज या योग दिनाच्या निमित्तानं पाहणार आहोत. अष्टांग योग. अष्टांग योग म्हणजे 8 अंग त्याच्यात सांगितलेले आहेत. 8 लिम्ब त्याला म्हटलं जातं की हे 8 अंग कोणती. यम म्हणजे आपली समाजात सामाजिक जबाबदारी काय, समाजात वागताना आपण कसं वागलं पाहिजे. नियम म्हणजे वैयक्तिक जबाबदारी काय. त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, त्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे एक फार मोठी एक चांगली संकल्पना आहे की आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नाही. विद्यार्थी दशेमध्ये त्याचा काय उपयोग आहे हे पुढे मी नंतर सांगणार आहे. त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी. हे 8 जे अंग आहेत महत्वाचे, या 8 अंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन होऊन, त्यांना त्यांची बुद्धी जी स्थिर होऊन, त्यांचं चित्त स्थिर होऊन, त्यांना मन एकाग्र होऊन त्यांचा अभ्यासाची गुणवत्ता ही वाढणार आहे. आणि ही वाढते आहे, हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. महर्षी पतंजली सांगतात की जेव्हा मन एकाग्र होतं, जेव्हा चित्त एकाग्र होतं, तेव्हा काय होतं, ऋतुंबरा तत्र प्रज्ञा, म्हणजे आपली जी ऋतुंबरा तत्र प्रज्ञा आहे, एखाद्या वस्तूचं यथार्थ ज्ञान मिळवण्याची पात्रता आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये प्रकट होते. आपल्याला वस्तू मात्र यथार्थ ज्ञान होतं. आणि हीच विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा, हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्यांना जो सब्जेक्ट समोर आलेला आहे त्या सब्जेक्टचं, त्या पदार्थाचं परफेक्ट नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे. आणि ते एकदा काय नॉलेज त्यांना मिळालं तर ते नॉलेज त्यांच्याकडून कधीही हिरावून घेतलं जात नाही. आता आपण पाहणार आहोत यम म्हणजे काय. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे 5 कन्सेप्ट यम मध्ये सांगितलेले आहेत की मी समाजात कसं वागलं पाहिजे. अहिंसा. आता आपण पाहतो समाजामध्ये ज्या हिंसक घटना आहेत त्या हिंसक घटनामुळे माणसाचं चित्त विचलित होतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थ्यांच्या हातून हिंसक घटना जर घडल्या तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. ते जरी शारीरिक दृष्ट्या वर्गामध्ये, शारीरिक दृष्ट्या अभ्यासाला एका खोलीमध्ये बसलेले असले तरी हिंसक भाव जर त्यांच्या मनामध्ये असेल, हिंसक वृत्ती जर त्यांच्या हातून घडली असेल तर त्यांचं चित्त जे आहे त्या हिंसक वृत्तीमध्ये अडकले जातं आणि समोर जो विषय आहे तो त्यांच्या लक्षात राहत नाही. किती वेळ जरी ते शरीराने त्या ठिकाणी बसले तरी त्यांना ते समजत नाही आणि मग वेळ निघून जातो, परीक्षा येते आणि त्याच्यामध्ये त्यांना कमी मार्क. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे ही हिंसा पण 3 प्रकारची सांगितलेली. प्रत्यक्ष हिंसा करायची नाही. आपल्या मुखाने सुद्धा एखाद्याला हिंसक भाव, एखाद्याला दुःख होईल असं बोलायचं नाही आणि मनामध्ये सुद्धा हिंसक भाव आणायचा नाही. अशी ही महत्वाची हिंसा आहे. अहिंसेमध्ये राहायचं, या वृत्तीमध्ये जर आपण राहिलो तर विद्यार्थ्यांना याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे.
त्याच्यानंतर अस्तेय, चोरी ही एक भावना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक घटक महत्वाचा आहे. चोरी सुद्धा 3 प्रकारची सांगितलेली आहे. तशा 3ही प्रकारच्या चोरी करू नये. ब्रह्मचर्य एक याच्यात मध्ये महत्वाचा भाग आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? आपण पाहतो ब्रह्मचर्य म्हणजे आपल्याला वेगळी भावना वाटते की लग्न करायचं नाही, परंतु महर्षी पतंजली सांगतात ब्रह्मचर्य म्हणजे आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्या पंच ज्ञानेंद्रियांना कंट्रोल करणं, नियंत्रित करणं, त्या इच्छांना नियंत्रित करणं म्हणजे ब्रह्मचर्य. आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहे ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यानंतर नियम मध्ये ज्या कन्सेप्ट सांगितलेले आहेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रेरणात, यातील आपण महत्वाच्या पाहणार आहोत. शौच म्हणजे शुद्धता. आपले प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता ठेवली पाहिजे. मनाची शुद्धता पवित्र ज्ञानाने होते हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर तप जे आहे, तप जे कठोर परिश्रम करण्याकरता जो अभ्यास करायचा आहे, जे ज्ञान मिळवायचंय ते ज्ञान मिळवण्याकरता कठोर परिश्रम करावे लागतील. त्या परिश्रमाला सामोरं गेलं पाहिजे हे विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. स्वाध्याय, ऋषीमुनींनी तेव्हापासून सांगितलं स्वाध्याय, सेल्फ स्टडी. आज सेल्फ स्टडीची भावना विद्यार्थ्यांच्या मनातून कमी झालेली आहे. स्वाध्याय जर आपण वारंवार करत राहिलो, एखाद्या विषयाला जर चांगल्या प्रकारे जाणून घेतलं, एखाद्या विषयाला जर चांगल्या प्रकारे जर समजून घेतलं, तर मुलांमध्ये ते ज्ञान खोलवर रुजलं जाईल आणि त्यांना कधीही परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. अशा प्रकारचं हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ईश्वर प्रेरणान एक भावना जास्त हा घटक जो आहे हा महत्वाचा आहे. ईश्वर प्रेरणान म्हणजे काय की ईश्वराचं अस्तित्व मान्य करून त्याने जे आपल्याला शक्ती दिली, त्याने जी आपल्याला ऊर्जा दिली, त्या ईश्वराने जे काही इंद्रियांच्या माध्यमातून जी आपल्याला ताकद निर्माण करून दिलेली आहे, त्या मिळालेल्या ताकदीचा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करणं याला ईश्वर प्रेरणान म्हटलेलं आहे. काय होतं की आपल्या मनामध्ये आपण एखादं काम केलं की परोपकाराची भावना निर्माण होते आणि त्या परोपकाराच्या ओझ्याखाली तो विद्यार्थी, ती व्यक्ती सतत ती दबलेली असते आणि त्याच्या मनामध्ये त्याला असं वाटतं की मी दुसऱ्यावर परोपकार केले, मी दुसऱ्यावर परोपकार केले, आणि त्याला तो अहंकार चढतो. त्या अहंकाराच्या माध्यमातून बुद्धी क्षीण होते आणि मनामध्ये संकुचित भावना निर्माण होते, दुसऱ्याला उपकार केल्याची भावना निर्माण होते आणि आपला जी बुद्धी आहे ती वेळ त्याच्यामध्ये जास्त जातो, मन स्थिर राहत नाही, मन चंचल राहत नाही. यामुळं हा ईश्वर प्रेरणान हा घटक हा अतिशय महत्वाचा आहे. याच्यानंतर आसन आणि प्राणायाम ह्या दोन्ही बाबी ज्या आपण सर्वसामान्य याच्यामध्ये पाहतो की परमपूज्य स्वामीजी रामदेवजी महाराजांनी सुद्धा आसन आणि प्राणायामचं महत्व संपूर्ण जगाला समजून सांगितलं. आसन आणि प्राणायाम आपल्याला बुद्धी आपली वाढण्याकरता हे काही प्रमाणात याची रोज नियमित सवय असणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा घटक आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे हे अगोदरचे 4 घटक आणि पुढचे 3 घटक यांचा मधला हा ब्रिज आहे. हा कसा महत्वाचा आहे? प्रत्याहार म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपलं जे काही आपण बहिर्मुख होऊन या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे ज्ञान मिळवतो किंवा त्याच्यातून काय आपल्याला इच्छा प्रकट होतात आणि त्याच्यातून आपलं मन जे आहे ते विचलित होतं, त्या पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करणं म्हणजे प्रत्याहार होय. जर आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख केलं तर काय होईल? आपले डोळे बंद करून आपण अंतर्मुख झालो तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये जे काही आपण पूर्वीचं ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचं अवलोकन करत राहिलो तर आपलं मन स्थिर व्हायला मदत होते. मन स्थिर जर झालं तर पुढची जी साधना आहे त्याला धारणा म्हटलं जातं. ती धारणा, कॉन्सन्ट्रेशन, एखाद्या वस्तूवरती लक्ष केंद्रित करणं, देशबंध चित्तस्य धारणा महर्षी पतंजली सांगतात. एखाद्या ठिकाणावर आपल्या चित्ताला स्थिर करणं म्हणजे धारणा. आणि त्याच ठिकाणी निरंतर त्याच ठिकाणी त्यावरती त्या मनाला, त्या चित्ताला स्थिर करणं म्हणजे मेडिटेशन होय, म्हणजेच ध्यान होय. तर ह्या ध्यानाच्या माध्यमातून आपण अतिउच्च शिखरावर पर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या ज्ञानाची पातळी पोहोचवण्यासाठी आपल्याला मदत होते. ध्यान म्हणजे आपण जे आपल्या मनात जे अनेक विषय आहेत, बघा शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर जवळपास 24 आवर मध्ये, 24 तासामध्ये आपल्या चित्तामध्ये साधारण 70,000च्या आसपास विचार येतात. इतके विचार म्हणजे सेकंदाला एक विचार आहे. त्या विचाराचं काहूर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये पसरत असतं आणि त्याच्यामुळं आपण विचलित होत असतो. आपलं लक्ष केंद्रित होत नाही, लक्ष विचलित होतं आणि मग आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात. विद्यार्थ्यांना त्यांच्यासमोर किती जरी महत्व जरीचा अभ्यास असला तरी
ते विचार करतात, ते म्हणतात अभ्यासात लक्षात लागत आहे, अभ्यासात लक्षात लागत आहे, कारण एक एक सेकंदाला एक एक नवीन विचार येत असतो. ह्या विचारांना कंट्रोल करण्याकरता मेडिटेशन हे अतिशय महत्वाचं आहे. मेडिटेशन झाल्यानंतर की मुलांना ह्या स्थितीमध्ये मेडिटेशन केल्यानंतर मुलांना अभ्यासामध्ये अतिउच्च पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. आपल्याकडे पाहिलं जातं युपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून एकाग्र होईल ते विद्यार्थी 15-16 तास अभ्यास करतात. त्यांना एकाग्र झाल्याशिवाय त्यांना त्या परीक्षेत यश मिळू शकत नाही. कारण त्यांना ते जरी किती वेळ जरी बसले पण त्यांनी जर फोकस केलेला असेल, त्यांचं मन जर स्थिर असेल तर त्या 15-16 तास अभ्यास केलेल्याचा त्यांना उपयोग होतो आणि त्या उपयोगाच्या माध्यमातून ते काय करतात, मग अतिउच्च लेवल पर्यंत त्यांचं शिक्षण पोहोचलेलं असतं. कुठलाही प्रश्न जरी त्यांच्या समोर आला, कुठलाही जरी काही एखादं चरित्र समोर आलं तरी त्याचं विश्लेषण करण्याची पात्रता त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये असते आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलीही परीक्षा, कुठलाही सब्जेक्ट, कुठलाही विषय, कुठलाही प्रश्न त्यांना सहज सोडवता येतो आणि ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आता ह्या वर्षी भारत सरकारने योग फॉर हेल्दी एजिंग ही संकल्पना सांगितलेली आहे. ह्या संकल्पनेमध्ये थोडक्यात आपण या संकल्पनेबद्दल पाहणार आहोत. योग एक जीवनाचं हे निरोगी जीवन असण्यासाठी योग अतिशय महत्वाचा आहे. की आपलं जर शरीर निरोगी असेल, आपल्या शरीरात जर आजार नसतील तर आपलं मन आनंदी राहणार आहे आणि आपलं मन आनंदी राहिलं तर आपली जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे, आपली जी काम करण्याची क्षमता आहे, देशासाठी काम करायचे, समाजासाठी काम करायचंय, स्वतःच्या कुटुंबासाठी काम करायचंय, हे काम करण्याची क्षमता आपल्याला जास्त राहील, आपल्याला आनंद मिळेल आणि आपण जास्त प्रकारे देशाला, समाजाला विकसित करू शकतो. आणि जर आपण हेल्दी राहिलो नाही तर आपल्याला काय होणार आहे, आपल्या आयुष्यातलं समजा आपलं 100 वर्ष आयुष्य, त्याच्यातला वेळ आजारपणात किती जाणार, त्या दुःखामध्ये, त्या वेदनामध्ये किती जाणार, याचा विचार करण्याची गरज आहे. काय होतं योगाच्या माध्यमातून, काय होतं प्राणायामच्या माध्यमातून, काय होतं आसनांच्या माध्यमातून, ही अॅनाटॉमी आपण समजून घेतली पाहिजे. युवा पिढीने अॅनाटॉमी आणि योग याची सांगड घातली पाहिजे. प्रत्येक अॅनाटॉमीमधील जो घटक आहे त्या घटकाला सेलला काय लागतं, सेलला लागतं ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन ह्या 2 गोष्टी मिळाल्या तर म्हणजे सेल एकदम चांगला राहतो. सेल चांगला तर ऑर्गन चांगला तर सिस्टम चांगलं, सिस्टम चांगलं तर बॉडी चांगलं. अशा प्रकारे मी एक मुद्दा सांगेल की जसं सरकार आरोग्याच्या सोयी करता मोठमोठे हॉस्पिटल उभारतात, मोठमोठे तंत्रज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण करून त्यांची पोस्टिंग करतात, तशाच प्रकारे योगाचा प्रचार प्रसार होण्याकरता सरकार असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महापालिका असेल, यांनी त्या हॉस्पिटलमध्ये योगचे प्रशिक्षक नेमले पाहिजेत. वार्ड मधून योगच्या हॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी योगाचे प्रशिक्षक नेमून लोकांचं आरोग्य चांगलं राहील. योग फॉर हेल्दी एजिंग ही कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. एवढं बोलून मी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या कन्सेप्टचा उपयोग करून घ्यावं आणि आपलं आरोग्य आनंददायी ठेवावं हीच प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.